राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबाकडेच राहावं आणि ते सुनेत्रा काकींकडेच राहावं ही परिवाराची इच्छा. आमदार रोहित पवारांचं मोठं विधान. अजित पवारांच्या स्मारकासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी. संपूर्ण पवार कुटुंबियांच्या बैठकीनंतर मैदानाची पाहणी. जय पवार, पार्थ पवार, रोहित पवारांसह कुटुंबियांकडून मैदानाची पाहणी. पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट नाही. खरगे समितीचा कुठलाही अहवाल अद्याप राज्य सरकारकडे सादर नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. अजितदादांच्या अपघाती मृत्यूवर कुटुंबियांना संशय. प्रश्नचिन्ह कायम. दादा बाय रोड जात असताना विमानानं जाण्याचा सल्ला कोणी दिला? विमान कंपनीशी कोणत्या नेत्याचं कनेक्शन आहे का? सर्वच अनुषंगानं विचार सुरू. सुनेत्रा पवार 10 फेब्रुवारीला स्वीकारणार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार. मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार. मुंबईत येताच सिद्धिविनायक मंदिर आणि चैत्यभूमीवर घेणार दर्शन. ठाकरेंची शिवसेना मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता. मातोश्री निवासस्थानी आज निर्णय होणार असल्याची माहिती. निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न. मुंबई महापालिकेत मोठा ट्विस्ट. भाजपचा महापौर पदानंतर आता उपमहापौर पदावरही डोळा. मुंबईत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्यानं उपमहापौर पदही हवं. भाजपतील इच्छुकांची अपेक्षा. चंद्रपुरातील सत्ता स्थापनेचा काँग्रेसमधला वाद थेट उच्च न्यायालयात. वडेट्टीवार गटाची नागपूर खंडपीठात याचिका तर धानोरकर गटाकडून कोर्टात कॅवेट दाखल. कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू ऐकावी, धानोरकर गटाची मागणी. नवी मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी निवड. शिवसेनेनं माघार घेतल्यानं बिनविरोध निवड. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. 15 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया. तब्बल 34 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेने घेतला मोकळा श्वास. मध्यरात्री 3 वाजता अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत. मुंबई आणि ठाण्यातील दूध पुरवठ्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा फटका. एक्सप्रेसवेवर टँकर अडकून पडल्यानं दूध पुरवठा विस्कळीत. म्हाडाच्या 120 घरांसाठी सोडत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना पुढे. आजपासून होणारी अर्ज नोंदणी रद्द. लवकरच म्हाडाकडून पुढची तारीख जाहीर होणार. दिशा साल यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्तींचा नकार. दिशाच्या वडिलांनी दाखल केली होती याचिका. योग्य खंडपीठात याचिका करण्याच्या सूचना. रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील आरोपींना आज किला कोर्टात हजर केलं जाणार. दुपारी 2:30 वाजता किला कोर्टात होणार सुनावणी. एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये भारतीय युवा संघाची फायनलमध्ये धडक. अफगाणिस्तानचा 7 गडी राखून उडवला धुव्वा. 311 धावांचं विशाल लक्ष्य गाठत विजयाला गवसली. महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आज आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल भिडणार. दिल्लीसमोर जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याचं लक्ष्य तर आरसीबीचा संघ दुसऱ्या जेतेपदाच्या निर्धारानं मैदानात उतरणार.